नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्याकडं ताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर माझं ना आज फुलं जरा जास्त नव्हती बरं का, एवढी कमीच होती. तर आज एवढं फ्रेश असं छान वाटत नाही. फुलं जर आपल्या स्वामी आईला घातली ना तर मग वातावरण बघा किती असं प्रसन्न वाटतं. आणि खरंच फुलांनी गजबजून गेलेलं माझं देवघर खूपच छान वाटतं. तर मग आज ना देवपूजा करून घेतली. देवपूजा करून झाल्यानंतर मग बाकीची गायींची कामं आवरल्यानंतर मग आज ना लाईट पण नाही आमच्या इकडं आणि माझा गॅस संपला. तर म्हणलं चला चुलीवरती मस्त अशा मक्याच्या भाकरी, एवढ्या दिवसातनं मक्याची भाकर खाल्ली ना की खरंच खूप दिवसातनं मक्याची भाकरी खाल्ली तर खूपच छान लागते. तर म्हणलं चला दाखवूया. आणि माझी चूल पण बघा किती छान आहे आणि खूपच छान वाटतं चुलीवरती भाकरी करायला. आणि जाळ पण एवढा छान लागला होता ना, अजिबात धूर लागत नव्हता. आणि उन्हाळ्या दिवसात कसं असतं बघा, असं सरपण पण एकदम वाळलं खट्ट असतं, त्यामुळं छान वाटतं. आणि अशा 2च भाकरी करून घेतल्या मी, जास्त काही नाही केल्या, पण एवढं छान वाटत होतं ना. तर म्हणलं चला. आणि मग त्याच आरावरती ना भाजी पण करून घेतली. तर मी ना आज बटाट्याची भाजी करून घेतली होती. तर भाजी पण बघा किती मस्त आरावर अशी छान मंद आचेवर शिजायला चालू आहे. तर असं ही पहिलं असं जुनं असं बघितलं ना मग खरंच खूपच भारी वाटतं. आणि वाटतं की दररोज असा चुलीवरती स्वयंपाक व्हावा. पण कसं आपल्याला ती नको वाटतं, आता सवय झाली ना गॅसवरती शेगडीवरती करायची. मग स्वयंपाक झाल्यानंतर मस्त असं पाटी घेतली, पाण्याची बॉटल घेतली आणि पाटी डोक्यावर घेऊन ही पहिलं आम्ही गेली बरं का शेतात अशी डोक्यावर पाटी घेऊन. पण आता नाही, आता कारण का शेताचं राहिलं आहे त्यामुळं. पण आज पाटी डोक्यावर घेऊन कशामुळं गेली तर आंबे काढायचं होतं आपल्याला म्हणून गेली. तर चला म्हणलं आंबे उतरून घेऊया. आणि पाड आलाय आणि पाड लागून ना खाली पडायला लागले तर आंबे मग खराब व्हायला लागले. तर मग म्हणलं चला काढूया. तर मग एक 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 आंबा असा ना काढून घेतला. आणि काढून घेऊन मग आंबे काढताना स्वच्छता पण करून घेतली. तिथली नारळाला तर एवढं ती साईडनं ही झालतं ना खराब. तर मग नारळाचं पण असं स्वच्छ करून घेतलं. आणि स्वच्छ करताना मग नारळ खाली पडला. तर एवढ्या गाण्यात राहते ना त्याच्या बुडात. आणि मग साईडनं ना असं हे आलेलं आंब्याचं खाली आलेलं फंट सगळं तोडून घेतलं. आणि तोडून घेतल्यानंतर मग मस्तपैकी घरी आल्यानंतर मग घरात आंबे असं ओतल्यानंतर ना मग ही 2-3 आंबे असं एकदम पिवळसर. आणि हे पिवळा कलर आहे ना, असं सगळ्या आंब्याला असा पिवळा कलर येतो या. तर एवढं गोड आंबा येतं काय विचारू नका. पण आंबा मला तर थोडंसं कमीच वाटते, तर जास्त निघलं नाही. तर पण एवढा मोठा आहे ना आंबा, काय तर 2 आंबे टाकलं तर 1 किलो भरतेल, एवढं मोठं आंबा येतं. आणि एवढं गोड येतं ना, ह्याच्यात साखर घालायची पण गरज नाही, एवढं गोड आंबा येतं. तर मस्त असं आंबे काढून घरी आणलं. आणि चला म्हणलं आता ही आंबे आपण पिकू घालूया. तर घरच्या आंब्याशिवाय सर नाही बरं का. विकत किती आणणार आणि आपण किती खाणार, घरचंच असतं शेवटी. आणि आम्ही ना विकत अजिबात आणलं नाही, तर आम्ही घरच्या आंब्याचीच वाट बघत बसली की आपलं आंबं कधी पिकणार आणि नंतरच आपण खाऊया. मी सांगितलं ना प्रत्येक व्हिडिओमध्ये की मी रस पण नाही केला आणखीन, का तर विकतचं कशाला आणून खर्च करायचं. थोडंसं आणलं होतं खायपुरतं. आणि ही ना पक्षी असा सारखा माझ्या भोवतणी फिरत होता. मी गेलती परत शेतात वर गवत काढायला. तर एवढं गवत झालं आहे ना, उन्हाळा दिवस आहे, ह्याला पाणी ना पिणी पण गवतच कुठनं आलं आहे काय माहिती. तर म्हणलं गाई पण खातेल्या आणि असं रानात पण स्वच्छ होईल म्हणून गवत काढायला गेली. गवत काढत बसली. आणि मग चला म्हणलं आज थोडंसं स्वच्छता पण होऊन जाईल. तर एवढं काढून झालतं ना ढिगारं. तर गाड्यात आणायचं, काय डोक्यावर नाही आणायचं, 1 गाडा 2 गाडं भरतेलं सहजच. तर आज एवढं ऊन पण नव्हतं, असं शिरवळ होतं, त्यामुळं गवत काढायला काहीच वाटत नव्हतं बघा. उन्हाचं कसं ऊन लागलं की मग नको वाटतं काढायला. आणि नंतर ना मग इकडं ना हे आपलं रोजचं काम म्हणजेच गायींचं. तर ही आपला गायींचा व्यवसाय आणि इथंच आपलं मन रमतं बरं का. कारण का
पर्याय नाही आपल्याला ह्याच्याशिवाय तर. आणि आपल्या गायींचं कुठलं जरी असं विसरलं ना, राहिलं ना काय काम करायचं, तर मग ती असं ही होतं. आपल्याला एक रोजच्या कामाची आपल्या सवय लागून गेलेली असते. आणि आता काल एक मी व्हिडिओ टाकला होता की मला असं पाठीमागं बोललं असं तसं म्हणून टाकलं होतं. तर त्या व्हिडिओमध्ये टाकल्यानंतर मला ना खरंच एवढं म्हणजे कमेंट आले त्या बरं का भरपूर. तर कोणावर लक्ष नाही द्यायचं आणि खूप छान राहायचं, मस्त राहायचं. तर आता होतं कधी कधी येतं टेन्शन, मग माणूस असं बोलून जातं आणि आपल्याला कसं वाईट वाटतं ना, मग असं बोललं तसं बोललं असं होऊन जातं. तर मग असू दे, जाऊ दे. ती तर आपलं म्हणजे ह्या विषयावर मला काही जास्त बोलायचंच नाही. आणि इकडं मग बघा, आता मी गायींच्या गोट्यात आलती आणि गायींचं तर काय निवांत आराम करायचं चालू होतं. तर आता बघा पिंडीला परत ऑर्डर द्यायची. आता ऑर्डर दिली म्हणजे 1-2-3 दिवस 4 दिवस लागते. तर पिंडीचं ना आणखीन रेट वाढलं. दुधाचं नाही वाढलं, पण पिंडीचं रेट वाढल्यात. आणि मग आता बघा इथं पण आपला आणखीन तोटा होणार आहे, कारण का जवळजवळ 59 किलोच्या पोत्याला ना 100 ते 150 रुपयांनी वाढलं आहे असं कळालं आहे मला. एवढं पोतं वाढलं आहे म्हणून. मग बघा आता तिथं आपल्याला 15 पोती लागते ती म्हणलं तर एक आपलं 1,500 रुपये तिथं जास्त जाणार आहे इथं. आणि आता काय झालं आहे, थोडंसं ना माझं एक 10 ते 12 लिटरनी दूध कमी आलं आहे. म्हणजे काय झालं आता गायींला कुणाला 4था महिना, कुणाला 3रा महिना, असं 3-4 गायी आता गाभण आहे त्या. तर मग त्यांचं दूध कमीच येत असतं. आता पहिलं ना 3 गायीत केंड भरायचं फुल. आता 4थ्या गाईला पण मशीन लावली तरी पण केंडात थोडं 1 लिटर 1.5 लिटर कमीच पडतं दुधाचं. आपलं 25 लिटरचं जी केंड आहे ते. तर 3 फक्त वेलेले आहेत त्यांना नवीन, त्या चांगलं दूध देते त्या. पण ह्या बाकीच्यांचं ना कमी आलं आहे दूध. तर मग तिथं पण आपल्याला तोटात म्हणजे सहन करावं लागतं बरं का. शेतकऱ्याला खरंच सहन करावं लागतं. आणि शेतकऱ्याचं बघा तुम्ही, रोजचं ही रुटीन असतं ना, ही रोजचं आपलं रुटीन असल्यामुळं ना इथं आल्याशिवाय आपलं मन तर रमतच नाही बरं का. इथं आलं आणि मग इथं असं फिरून बघून गेलं की आपलं मग मन खरंच खूपच भरून जातं. म्हणजे आनंद वाटतो. आणि आपल्या व्यवसायात आपण आपल्या क्षेत्रात आपण ठाम राहायचं. आता बघा व्हिडिओ बनवायचं तर कारण काय की दररोज व्हिडिओ बनवला पाहिजे. आणि मी यूट्यूबवर एवढं म्हणजे बघते बरं का व्हिडिओ. काय बघते तर बाकीचे मोठे जे यूट्यूबर आहेत ना त्यांचं व्हिडिओ बघते, त्यांच्या व्ह्यूज बघते, त्यांचं रोजचं व्हिडिओचा कंटेंट बघते, किती छान असतं ती. आणि ती एवढंच की आपल्याला बाहेर जास्त कुठं फिरायला नाही जायला भेटत, मग बाहेरचं व्हिडिओ घ्यायला नाही भेटत. आपलं रोजचं दैनंदिन जीवनातलं माझं रोजचं रुटीन आपलं गायींचं असतं, की मी गायींचंच शेअर करते. जे आपलं आहे ते. आता जवळजवळ 8-8, 10-10 दिवस आपण कुठं बाहेर जात नाही. मग कुठं बाहेर आणि गेलं तर मग तिथं जर जास्त असं पब्लिक असलं तर तिथं शूट नाही घेऊ वाटत, असं होऊन जातं. मग इथं कसं बघा आपल्या गायींच्या कामात कसं टेन्शन नसतं. जायचं आपलं, कॅमेरा चालू करायचा, आपल्याला व्हिडिओ घ्यायचा, बोलायचं, काहीच वाटत नाही. आणि आता काल एक असं झालं तर आणखीन की एका गायीला ना ताप आलेला, पण मला नाही समजलं. पण तिने ना सकाळी वैरण कमी खाल्ली होती आणि म्हणलं तहान लागली असेल एखाद्या वेळेस, ऊन आणि तहान लागली. पण काय होतं, गाय मग वैरण कमी खाते. तर मग तिचं दूध पण कमी निघलं होतं. मग मी म्हणलं हिचं दूध का कमी निघलं मग परत तिला सोडून दिलं की तिनं पाण्यावर गेली. मग म्हणलं 100% हिला तहान लागली. आणि संध्याकाळी धार काढायला गेली तर संध्याकाळी पण दूध कमीच निघलं. मग आणि संध्याकाळी तिनं वैरण अजिबात नाही खाल्ली. मग तिच्या असं अंगाला हात लावला ना, आपल्याला एवढं नाही समजत. मग माझ्याकडनं गोळ्या त्या तापावरच्या, तर ती 2 गोळ्या लगेच द्यायच्या गायला आपल्या. ती 2 गोळ्या मी तापावरच्या घेतल्या आणि नागपुडीत असं बोटं घालून नागपुडी धरायची आणि तोंडात हात घालून गोळी आतमध्ये ढकलायची, म्हणजे ती गोळी बाहेर पडत नाही. तर त्यावेळेस मग आतमध्ये तोंडात असं हात घातला ना तर कळालं की असं गरम लागलं तोंड. मग समजलं हिला ताप आहे. आणि ती 2 गोळ्या दिल्या. म्हणलं बघायचं 2 तास 3 तास वाट बघायची रवंत करते का. आणि नाही रवंत केला तर मग डॉक्टर बोलवायचं.
तर तिने ना 1 तास ते 1.5 तासातच रवंत करायला चालू केलं. तिला मी अर्ध्या तासाला रवण करणं खूप महत्त्वाचं असतं गायींचं. रवण करती म्हणजे तिची तब्येत एकदम मस्त आहे म्हणून ती रवंत